रेल्वे प्रवासी संघटना रेल्वे डीआरएमच्या भेटीला आल्याची माहिती। मुंब्रा अपघातासंदर्भातले गुन्हे मागे घेऊ नका, काल झालेल्या घटनेचा देखील निपक्षपातीपणे तपास करा अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे। काल रेल्वे स्थानकावर एक गोंधळ झाला। आंदोलकांनी आंदोलन तर केलं, मात्र 2 निष्पापांचे बळी गेले। या संदर्भात आपल्या बरोबर प्रवासी संघटनांचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांना विचारूया। सर, कसं बघता याकडे? कारण मुंब्र्यामध्ये झालेल्या अपघाताचे गुन्हे दाखल झाले म्हणून यांनी इथे आंदोलन केलं आणि त्यात आणखीन 2 निष्पापांचे बळी गेले। कशा पद्धतीने तुम्ही बघताय असं? पहिली गोष्ट म्हणजे न्याय देवतेचा अपमान। ही इन्क्वायरी जीआरपी कडे दिली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी न्याय दिलेला आहे। तर न्याय दिला म्हणजे की त्यांना फासावर चढवले असे नाही, पुढे पण अजून इन्क्वायरी। तर रेल्वे कर्मचाऱ्यांनी युनियननी जो निर्णय घेतलाय तो अतिशय निंदनीय आहे, कारण बळी घेतलेत। आम्ही प्रवासी संघटनेने जर आंदोलन पुकारलं तर आम्हाला जीआरपीची ॲडव्हान्समध्ये नोटीस दिली जाते। मग याला जीएम आणि डीआरएमनी यांनी नसताना हे कसं काय यांनी आंदोलन केलं? या रेल्वे कर्मचारी संघटनेने हे आंदोलन केलं, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही डीआरएम साहेबांची भेट घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही अशी मागणी केली आहे की जर असा दबाव तंत्र वापरून तो अहवाल बंद करणं किंवा इतर मार्गाने त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न होत असेल तर याची चौकशी निपक्षपातीपणे होण्यासाठी निवृत्त न्यायाधीश समितीमार्फत करण्यात यावी। एकंदर पाहता जी कालची परिस्थिती आहे ती फार बिकट आहे। पहिली गोष्ट पाहिलं गेलं तर मुंब्राची जी घटना घडली त्यासाठी आम्ही डीआरएमला भेटलो होतो मागच्या वेळेस संघटनेच्या बाबतीत। त्यांना सांगितलं होतं, ते काय बोलले होते की आम्ही याचा सगळा अहवाल घेऊ। अहवाल घेतल्यानंतर त्यांनी पुढचं काहीच कारवाई केली नाही। यावर कारवाई होणार का हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकर सह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।